काही लोक 50-60 वयात सुद्धा इतके तरुण, एनर्जेटिक आणि फ्रेश कसे दिसतात आणि काही लोक 30 ते 35 मध्येच थकलेले, लो एनर्जी आणि वयस्कर का दिसायला लागतात. कधी कधी आपण आरशात स्वतःकडे पाहतो आणि अचानक जाणवतं चेहऱ्यावरचा ग्लो कमी होतोय, त्वचा सैल वाटते, केस पांढरे व्हायला लागते आणि आतून एक प्रश्न येतो, मी एवढा थकलेला का दिसतोय. आता उदाहरण बघा, एखादा अभिनेता जसं की अनिल कपूर, त्यांचं वय 60 वर्षाच्या पुढे आहे. फक्त तेच नाही तर कितीतरी सेलिब्रिटीज, शिल्पा शेट्टी किंवा स्पोर्ट पर्सन असतील, पण आजही त्यांची एनर्जी आणि त्यांची स्किन आणि पर्सनॅलिटी अनेक तरुण लोकांपेक्षा फ्रेश दिसते. आणि दुसरीकडे काही लोक 35 ते 40 मध्येच एजेड दिसायला लागतात. मग प्रश्न असा पडतो, हे फक्त जेनेटिक आहे का, की लाईफस्टाईल खरंच शरीराचं वय बदलू शकते. आपल्याला वाटतं की खूप पैसा खर्च केला किंवा खूप लॅविश लाईफ असलं की आपण हेल्दी दिसू शकतो, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर हे चुकीचं आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की आपण तरुण दिसावं, सुरकुत्या, पांढरे केस आणि त्वचा सैल होणं कमी व्हावं, तर हे तुम्ही सुद्धा करू शकता. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण प्रॅक्टिकली अशा गोष्टी समजून घेणार आहोत ज्या शरीराचं एजिंग स्लो करू शकतं. आणि शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोक पूर्णपणे इग्नोर करतात, पण तीच शरीराला सर्वात फास्ट म्हातारं बनवते. अगदी आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलं आहे, जर शरीराला आतून योग्य पोषण दिलं तर बाहेरून ग्लो आपोआप दिसतो. आता एक गोष्ट नीट समजून घ्या, तुमचं कॅलेंडर एज आणि बायोलॉजिकल एज हे दोन्ही वेगवेगळं असतो. कॅलेंडर एज म्हणजे तुमचं खरं वय, पण बायोलॉजिकल एज म्हणजे तुमच्या शरीराच्या पेशी किती तरुण किंवा म्हाताऱ्या आहेत. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं बायोलॉजिकल एज कमी जास्त करू शकता, आणि हे फक्त बोलणं नाहीये, या जगात अनेक लोकांनी हे प्रॅक्टिकली करून दाखवलं आहे. त्यातलीच एक अमेरिकन व्यक्ती म्हणजे ब्रायन जॉन्सन. आता कल्पना करा, 47 वर्षाचा माणूस, पण त्याचे रिपोर्ट्स पाहून डॉक्टर सुद्धा शॉक झाले. त्याचं हृदयाचं वय बायोलॉजिकल एज जवळपास 37 होतं आणि लंग्स फक्त 18 वर्षाच्या व्यक्तीसारखे काम करत होते. हे मॅजिक नव्हतं, हे फक्त लाईफस्टाईल मॅनेजमेंट, योग्य आहार, योग्य झोप, एक्सरसाइज, स्ट्रेस कंट्रोल आणि कन्सिस्टन्सी. आता तुम्ही म्हणाल, हे खरंच शक्य आहे का? तर उत्तर आहे हो. एजिंग थांबवता येत नाही, पण शरीर किती वेगाने म्हातारं होतंय हे नक्की बदलता येतं. कारण एजिंग अचानक होत नाही, ती आपल्या रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होत असते. आता आपण समजून घेऊया की शरीर आतून म्हातारं का व्हायला लागतं. पहिलं कारण म्हणजे पेशींचं नुकसान. आपल्या शरीरात रोज लाखो पेशी खराब होतात आणि नवीन पेशी तयार होतात, पण चुकीचा आहार, कमी झोप आणि सततचा स्ट्रेस यामुळे शरीर रिपेअर होण्याऐवजी जास्त थकत जातं. दुसरं कारण म्हणजे इन्फ्लामेशन, म्हणजेच आतून होणारे सूज. ही बाहेरून दिसत नाही, पण आतून शरीराला वेगाने डॅमेज करत असते. जास्त शुगर, प्रोसेस फूड, रात्री उशिरापर्यंत जागणं, स्ट्रेस, हे सगळं सायलेंट इन्फ्लामेशन तयार करत असतं. तिसरं कारण म्हणजे हार्मोन इम्बॅलन्स. झोप कमी, मूवमेंट कमी आणि स्ट्रेस जास्त. यामुळे हार्मोन्स डिस्टर्ब होतात आणि हार्मोन्स बिघडले की त्याचा परिणाम स्किन, केस, वजन, मूड स्विंग आणि एनर्जी या सगळ्यांवर दिसायला लागतो. म्हणजे एजिंग ही अचानक येणारी गोष्ट नाही, ती आपल्या लाईफस्टाईलचा परिणाम असते. म्हणूनच लाईफस्टाईल बदला तर एजिंगची स्पीड सुद्धा बदलू शकते. पण प्रॉब्लेम हा आहे, बऱ्याच लोकांना नेमकं काय बदलायचं हेच माहिती नसतं. काय खावं, काय टाळावं, स्किनसाठी कोणत्या गोष्टी, कोणत्या सवयी खरंच काम करतात. आणि म्हणूनच आम्ही हा कम्प्लीट कोर्स तयार केला आहे, ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप
बॉडी आणि स्किन आतून नॅचरली हेल्दी कशी बनवायची हे समजून सांगितलं आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही त्याची संपूर्ण माहिती बघू शकता. आता पुढची गोष्ट नीट ऐका, कारण बहुतेक लोक अँटी एजिंगसाठी बाहेरून क्रीम बदलत राहतात, पण शरीराला काय हवंय हे समजून घेत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, कोलाजिन त्वचा टाईट आणि हेल्दी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. अनेक सेलिब्रिटीज कोलाजिनचे सप्लिमेंट्स घेतात, पण नॅचरली सुद्धा कोलाजिन वाढू शकतं, जसं की आवळा, प्रोटीन रिच फूड, विटॅमिन सी, पेरू, संत्री, ब्लूबेरी, नट्स आणि सीड्स. जेव्हा शरीराला योग्य न्यूट्रियन्स मिळतात तेव्हा त्याचा परिणाम फक्त हेल्थवर नाही तर तुमच्या चेहऱ्यावरच्या ग्लोमध्ये दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे अँटीऑक्सिडंट. बीट, डाळिंब, पालक, सायट्रस फळ आणि आवळा हे फक्त हेल्दी फूड नाही तर शरीराला डॅमेज पासून प्रोटेक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की तूप खाल्लं की रूप येतं, आणि ते अगदी बरोबर आहे. आयुर्वेद सुद्धा हेच सांगतं. तूप आणि शतावरी योग्य आहार आणि योग्य शरीराला आतून नरिश करतात, पण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. एक दिवस हेल्दी खाऊन काही होत नाही. रोजच्या सवय बदलल्या की शरीर बदलायला सुरुवात करतं. आणि म्हणूनच आमच्या कोर्समध्ये आम्ही फक्त माहिती देत नाही तर प्रॅक्टिकली रोजच्या लाईफस्टाईलमध्ये कोणते छोटे छोटे चेंजेस करायचे हे सुद्धा शिकवतो. स्किन ग्लो, एनर्जी, हेल्दी हॅबिट, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि नॅचरली यंग दिसण्यासाठी स्टेप बाय स्टेप गायडन्स दिली आहे. आणि अँटी एजिंगसाठी सर्वात अंडर एस्टिमेटेड गोष्ट अजून बाकी काय, तो म्हणजे उपवास. हो, फास्टिंग. फक्त ब्रायन जॉन्सन नाही तर अनेक हेल्दी लोक वेळोवेळी फास्टिंग करतात, कारण फास्टिंग दरम्यान शरीर रिपेअर मोडमध्ये जातं, पेशींना रेस्ट मिळतो आणि बॉडी क्लीनअप सुरू होते. आता पुढची गोष्ट कदाचित काही लोकांना आवडणार नाही. शुगर. साखर फक्त वजन वाढवत नाही, ती शरीराला आतून वेगानं म्हातारं बनवते. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे जाहिरातींमध्ये अनहेल्दी पदार्थ प्रमोट करणारे अनेक सेलिब्रिटीज स्वतः ते पदार्थ खात सुद्धा नाही, कारण त्यांना माहीत असतं की शरीराला आतून काय नुकसान देतं. जर खरंच तरुण दिसायचं असेल तर शुगर आणि प्रोसेस फूड कमी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता माझा सर्वात आवडता उपाय म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम. फक्त वजन कमी करण्यासाठी नसतो, तो शरीराला एक सिग्नल देतो, मी अजून ॲक्टिव्ह आहे, मी अजून स्ट्रॉंग आहे. जे लोक नियमित एक्सरसाइज करतात त्यांच्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं, एनर्जी जास्त असते आणि स्किन सुद्धा नॅचरली हेल्दी दिसते. पण यापेक्षा सुद्धा एक गोष्ट खूप पॉवरफुल आहे आणि तरुण दिसण्याचं रहस्य कदाचित यातच दडलेलं असावं, ते म्हणजे आनंदी राहणं, हॅपीनेस. हो, हे सिंपल वाटतं, पण स्ट्रेस शरीराला आतून खूप वेगाने वीक करतो. सतत टेन्शनमध्ये राहणं, राग, चिडचिड, ओव्हर थिंकिंग हे सगळं शरीरावर परिणाम करतं. सुखदुःख आयुष्यात येणारच आहे, पण त्या परिस्थितीत तुम्ही स्वतःला कसं हँडल करता हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हसा, मन मोकळं ठेवा, स्वतःला वेळ द्या, कारण तुमची एक स्माइल सुद्धा तुमच्या हेल्थवर परिणाम करते. तरुण दिसणं म्हणजे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट नाही तर शरीराची आतून घेतलेली काळजी आहे. खरा ग्लो क्रीम मधून नाही तर लाईफस्टाईल मधून येतो. म्हणूनच शरीराला योग्य पोषण द्या, एक्सरसाइज करा, स्ट्रेस कमी करा आणि स्वतःची काळजी घ्या, कारण एजिंग थांबणार नाही, पण तुम्ही कसं एज होता हे नक्की बदलू शकता. आणि जर तुम्हालाही नॅचरली हेल्दी आणि यंग दिसायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हॅप्पी राहा, हेल्दी राहा. धन्यवाद.